बेरोजगारीमुळे मुलांना नको ते उद्योग सुचतात व शेवटी जीवानीशी जातात। अशीच एक विश्वास न बसणारी घटना पूर्णिया या ठिकाणी घडली। आरोपी महिला नाजरीन हिचे 6 वर्षापूर्वी अख्तर नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते। लग्न झाल्यावर तिचा नवरा तिथे जवळपास छोटे मोठे काम करत होता। बरेच दिवस सर्व काही ठीक चालले, परंतु थोड्या दिवसात त्यांना एक गोंडस मुलगी होते। तिचे नाव साजिया असे आहे। आता सध्या तिचे वय 4 वर्षे असे आहे। त्यानंतर 2 वर्षांनी अजून एक मुलगी या घरात जन्माला येते। तिचे नाव दिलारा असे ठेवण्यात येते व तिच्या आत्ताचे वय 2 वर्ष असे आहे। दोन्ही मुली झाल्यामुळे अख्तर हा थोडा नाराज होता। आधीच घराची परिस्थिती खूप हालाकीची होती। मुले झाल्यामुळे बराच खर्च देखील वाढला होता। तो जेवढे पैसे इथे कमवत होता तेवढ्या पैशात घर चालवणे खूप अवघड झाले होते। त्यामुळे आता त्यालाही कळून चुकले होते, इथे राहून आपण आपले कुटुंब सांभाळू शकत नाही, कारण अजून एक वंशाचा दिवा येणे बाकी होते। त्यानंतर त्याने बाहेर काम शोधायला चालू केले व त्याला काही दिवसात पंजाब येथे काम मिळाले व तो कामासाठी पंजाबला निघून गेला। घरी बायको व पोरं सोडून तो पंजाबला कायमचा गेला। कधी घरी कधी मध्ये येत असे, परंतु रोजचा एकटेपणा नाजरीला खात होता। शरीराची भूक मिटवायला कोणी नव्हते। नवरा परगावी होता। अख्तर पंजाबला गेल्यापासून त्याचा भाचा तौकीर वय 16 वर्ष हा त्याच्या घरी काही हवं नको पाहण्यासाठी येत असे। मामीला काही लागत असेल तर तिला ते आणून दे असं त्याचा मामा त्याला सांगून गेला होता आणि त्यांनी खरंच मामाचा शब्द पाळला। मामीची इच्छा दिवस रात्र तो मेहनत करून पूर्ण करत होता। आधीच्या काळी मामीच्या मुलीवर नजर असायची, आता एवढी खालची पातळी मुलाने धरली की आता मामीला सुद्धा सोडेना। अशीच मामी भाचीची स्टोरी या आधी पण आपण कव्हर केलेली आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता। हा तौकीर याचे घरी येणे जाणे दिवसेंदिवस वाढत चालले होते। बाहेरच्या लोकांना घरात परवानगी नव्हती, परंतु याला सगळीकडे परवानगी होती। मामीला पण शरीर सुखाची गरज भासत होती आणि भाच्याचा कोंब तर नवीनच उगवलेला होता। आणि अशाच प्रकारे थोड्या दिवसात यांचा झांगडगुत्ता जुळतो। दिवसा दुपारी रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यांची कुस्ती चालायची। मुलांना बाहेर खेळायला पाठवून दिले की यांचा रस्ता मोकळा, परंतु पाप हे पाप असतं, ते आज नाही तर उद्या बाहेर कळणारच। सोमवारी संध्याकाळी तौकीर हा नाजरीनकडे येतो। त्याचा प्लॅन फिक्स झालेला होता। सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि आता वाट पाहू लागले मुलांना झोपायची। दोघांनी मिळून मुलांना झोपी लावले आणि पलंगावर उचलून खाली गोधडी टाकून त्यांना तिथे झोपवले। हा तौकीर 16 वर्षाचा कार्ट, याला कधी नव्हत अशी गोष्ट भेटलेली, त्याला काय दम निघाला। तो घडी लगेच चालू झाला। मुले पूर्णपणे झोपलेले आहेत नाहीत याची त्याला काही घेणं देणं नव्हतं। त्याला फक्त त्याची हवस पूर्ण करायची आणि दोघांनी पलंग कुस्ती चालू केली। पलंगाचा आवाज आणि या दोघांचा थोडाफार आवाज यांनी ते मुले उठले आणि पाहतात तर काय, त्यांची आई नागड्या अवस्थेत परपुरुषासोबत अस्ताव्यस्त अवस्थेत होती। हे पाहताच त्या मुलांनी आपल्या आईकडे रागाने पाहिले। त्यांनाही समजत नव्हते की अचानक असं का जागे झाले। नाजरीनला काय करावे समजत नव्हते। कसे बसे घाई गडबडीत कपडे घातले, डोक्यामध्ये गोंधळ सुरू झाला होता। आता पुढे काय होईल? मुले सगळं त्याच्या बापाला सांगतील, आता आपलं काही खरं नाही। त्या मुलांना समजण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु मुलं काय समजायला तयार नव्हती। मुले जरी लहान असली तरी त्यांना बरंच काही समजत होतं। तिचा भाचा तौकीर यालाही काही समजेना। कमी वयात मोठे कांड केलं होतं, पण आता हे निस्तारायचं कसं हे माहीत नव्हतं। अशा परिस्थितीत त्यांनी मुलांना मारायचा निर्णय घेतला आणि दोघांनी मिळून त्या दोन्ही मुलींचा गळा दाबून त्यांची हत्या केली। ज्या आईने जन्म दिला, ज्या हाताने 4 वर्षे त्यांचा सांभाळ केला, आज तेच हात त्या मुलींचा जीव घेत होते। दोन्ही मुलींनी हालचाल करणं बंद केली, अंग गार पडले आणि या पापी दुनियेतून कायमचे निघून गेले। आपण या मुलीची हत्या केली, आता बाहेर काय सांगायचं? लोक काय बोलतील? पोलीस धरून नेतील, पाहुणे तोंडा शेण घालतील। डोक्यामध्ये विचाराचा गुंतवडा झाला होता। नाजरीने स्वतःलाही संपवायचे ठरवले। घराला दोरी बांधली, परंतु तिच्या भाच्याने तिला मरून दिले नाही। परंतु कुठेतरी तोही घाबरलेला होता। उद्या लोकांना कसं तोंड दाखवायचं हा विचार मनात आणून त्यानेच त्या दोरीला गळा आवळून आपला जीव सोडला। रात्रभर 3 डेड बॉडी सोबत ही नाजरीन बसली होती। तिचा नवरा पंजाब मध्येच होता। ज्या फॅमिलीसाठी तो तिकडे काम करत होता ती फॅमिली एका रात्री संपलेली होती।
याची त्याला जाणीव पण नव्हती. सकाळ झाल्यावर नाझरीन बाहेर आरडाओरडा करू लागली. शेजारचे लोक जमा झाले. पोलिसांना बोलवण्यात आलं. पंजाब मध्येच असलेल्या तिच्या नवऱ्याला देखील याची माहिती गेली होती. तोही तिकडून येत होता. नाझरीन आणि तौकीर यांच्या शरीराची आग दोन निष्पाप मुलींचा जीव घेऊन थांबली होती.